नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अर्थातच मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। द्वितीयंपि तृतीयंपि, दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, धम्म विनायक, धम्मदाता, मार्गदाता, अरहंत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाने सुआख्यात केलेला असा हा विश्व कल्याणकारी, आधी मध्य आणि अंतिमही कल्याणकारी असा हा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा, पुयम खेतम लोक साती, पुण्याची खेती, पुण्यक्षेत्र असलेला अर्य सावक भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 गुण, या 24ही गुणांचं स्मरण करून देवानं पियदस्ती धम्मदायाद धम्मराजा महाप्रजापिता, ज्यांनी धम्मानुशासन निर्माण केलं असा महान राजा सम्राट अशोक मौर्य, सम्राट हर्षवर्धन, सम्राट कनिष्क आणि बौद्ध सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी, अशा बौद्ध राजांच्या धम्मकार्याला सुद्धा वंदन। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदलणारा बाप माणूस, या महामानवाला सुद्धा वंदन। आज आयुष्यमती उपासिका माया आई करोडे व आयुष्यमान उपासक सुरेशजी करोडे या परिवारामध्ये वर्षामास कालावधीच्या निमित्तानं परितपाठ आणि भिक्खूला भोजन दानाची दान पारमिता या परिवाराने पूर्ण केलेली आहे। या नाचनगाव कुलगाव परिसरातील, रमाई बुद्धविहार परिसरातील आणि भीमोदय वाचनालय बुद्धविहार परिसरातील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना आणि सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या ठिकाणी विशेष धम्मदेसना म्हणून आज या करोडे परिवारामध्ये या धम्मचक्र प्रवर्तन जो दिवस आहे, ज्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आता 69 वर्ष पूर्ण होत आहे बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीला। ज्या धम्मक्रांतीमुळेच आमच्या जगण्याला आणि आमच्या मरण्याला सुद्धा अर्थ प्राप्त झाला। हा धम्मक्रांतीचाच बदल आहे की आमच्या अंगावरचे वस्त्र बदलली, हा धम्मक्रांतीचाच परिणाम आहे की आमचं खानपान बदललं, हा धम्मक्रांतीचाच परिणाम आहे की आमची घरदार बदलली, हा धम्मक्रांतीचाच परिणाम आहे की आमचं आरोग्य, आमचं आयुष्य वाढलं, हा धम्मक्रांतीचाच परिणाम आहे की आम्हाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला एक नागरिक म्हणून। अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या ज्या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत, ज्या 5ही गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, या 5ही गरजा ज्या मनुस्मृतीच्या काळा कायद्याने नाकारल्या होत्या किंवा त्याच्यावर बंधनं लादल्या गेली होती, तर ह्या 5ही गरजा ज्या महामानवामुळे आपल्याला प्राप्त झाल्या ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच आम्हाला बुद्ध दावला।
बुद्ध धर्म संघाची या त्रिरत्नाची ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच करून दिलेली आहे. म्हणून आज या ठिकाणी या परिवारामध्ये सगळ्यांनी डोळे उघडा. आज एकूण ते मांजरीची पिलं किती दिवसात डोळे उघडते? किती? 21 दिवसामध्ये. मी तुम्हाला काय विचारतो, मांजरीची पिलं किती दिवसात डोळे उघडतात? सांगेल का कोणी? मांजरीची पिलं, ते मांजर दिसली म्हणून मला आठवलं. 7 दिवसात, 3 दिवसात. म्हणजे तुम्हाला, तुम्ही म्हणजे परफेक्ट नाही, माहीतच नाही. तर आज बाबासाहेबांनी आपल्याला नागपूर दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबरला धम्म दीक्षा देऊन आता 69 वर्ष पूर्ण होत आहे. किती? 69. आता मांजर दिसली म्हणून मला तिथं म्हणून आठवलं. तर 69 वर्ष झाली बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, परंतु आपल्या समाजातील लोकांची मात्र अजूनही डोळे उघडली नाही. आता मांजरीचे किती दिवसानं मलाही माहित नाही, पण मात्र अजूनही आपल्या समाजातील लोकांची डोळे उघडली नाही. त्यांनी अजूनही बुद्ध धर्म संघाची त्यांना ओळख नाही, 22 प्रतिज्ञाची त्यांना जाण नाही. बाबासाहेबांच्या उपकारातून कधीही म्हणजे बाबासाहेबांचे उपकार कधीच आपल्याला फेडता येईल का? नाही फेडता येत. जसं आई वडिलांच्या उपकारातून आपण त्यांची परतफेड करू शकत नाही, तर बाबासाहेबांच्याही उपकारांची परतफेड करता येत नाही करता येत. बरं ठीक आहे, नाही बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड करता येत तर नका करू, पण बाबासाहेबांच्या उपकाराची तरी जाणीव ठेवा. त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवणं आणि त्यांनी दिलेला जो धम्म संदेश आहे, बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच खरी मानव सेवा आहे. बुद्ध की काल मार्क्स या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात पोचत राहिले पाहिजे आणि धम्म तत्वज्ञान लोकांच्या कर्णपटलांवर आदळ ठेवले पाहिजे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. जगातल्या कुठल्याच माणसावर एवढी जबाबदारी देऊन गेले नाही, तेवढी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यावर देऊन गेले. मला काय म्हणायचंय की 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब गेले, म्हणजे बाबासाहेबांनी दीक्षा दिली, आणि 6 डिसेंबर 1956 ला जाता जाता बाबासाहेब आपल्याला बाबासाहेबाचा पेन राहून गेला. आदल्या दिवशी तो ग्रंथ पूर्ण करून दिला. कोणता? बाबासाहेब बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये मी बुद्ध धम्माकडे कसे वळलो याच्यामध्ये लिहित आहे. मी हा ग्रंथ जो बुद्ध अँड हिज धम्म हा शेवटचा ग्रंथ, बाबासाहेब म्हणतात हा ग्रंथ असा आहे, म्हणतात बाबासाहेबच म्हणतात हा ग्रंथ असा आहे की मनुष्याची झोप उडून जावी असा हा ग्रंथ आहे. कोणता? बुद्ध आणि त्यांचा धम्म. म्हणजे बुद्ध आणि धम्मात तुम्ही वाचत आहे उपोद्घात वगैरे मी बुद्ध धम्माकडे प्रस्तावनामध्ये की मी हा ग्रंथ इतका महत्वाचा, इतका मस्त ग्रंथ आहे की मनुष्याची झोप उडून जावी असा हा ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म. म्हणजे जाता जाता आपल्याला बाबासाहेब काय देऊन गेले? बुद्ध आणि त्यांचा धम्म. 5 डिसेंबरला बाबासाहेब म्हणजे ग्रंथ पूर्ण करतात आणि 6 डिसेंबरला सोडून जातात. आपल्याला जाता जाता बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्याला देऊन जातात. परंतु अजूनही मात्र पूर्णपणे संपूर्णपणे आपण तो ग्रंथ वाचला नाही किंवा त्याचं चिंतन केलं नाही. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेब अजूनही जिवंत आहे, संविधानाच्या पानापानात जिवंत आहे. बाबासाहेब ग्रंथात आहे, पुतळ्यात नाही, मूर्तीत नाही. बाबासाहेबांची जेवढी ग्रंथ संपदा आहे त्या सर्व ग्रंथाच्या पानापानात शब्दात बाबासाहेब अजूनही जिवंत आहे. लक्षात घ्या. तर मला या ठिकाणी आज जे सांगायचं आहे की अजूनही आपल्या समाजातील लोकांची डोळे उघडलेली नाही आहे. 69 वर्ष आता त्या धम्मचक्र अनुवर्तन प्रवर्तन म्हणा त्याला पूर्ण होत आहे. आज मी तुम्हाला एक छोटीशी जातक कथा सांगणार आहोत आणि या ठिकाणी थांबणार आहोत. या धम्मक्रांतीच्या अनुषंगानं म्हणून मी थोड्या जातक कथा सांगत असतो.
जात या शब्दाचा अर्थ होते पालीमध्ये, मी वारंवार सांगतो, जात या शब्दाचा अर्थ होते जन्म. बोधिसत्वाच्या जन्माच्या कथा त्रिपिटकाचा एक भाग जातक कथा. जातक कथेमधला एक नायक असतो, हिरो असतो, त्याच्या सभोवताल पूर्ण ही जातक कथा असते. त्या नायकाचं नाव असतं बोधिसत्व. हा बोधिसत्व कधी प्राण्याच्या रूपात तर कधी तो मनुष्याच्याही रूपामध्ये असतो. तो बोलतानाही दाखवतो. कथेला केवळ कथा समजा. तर ही जातक कथा बौद्ध साहित्यामध्ये आहे. तर ही बौद्ध साहित्यामध्ये एक जातक कथा, त्या जातक कथेचं नाव आहे भीमसेन जातक कथा. कोणती? भीमसेन जातक कथा. तुम्ही ऐकली का यापूर्वी? माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत बरोबर? या जातक कथेचं नाव आहे भीमसेन जातक कथा. आता भीमसेन जातक कथा आपल्याला वाटते जय भीम जय भीम. रामजी बाबा आंबेडकरांनी म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भीम ठेवलं. तर मग काही लोक म्हणतात ना, तुम्ही म्हणतात काय म्हणता की रामजी आंबेडकरांनी जे भीम आडनाव निवडलेलं आहे भीमाबाईवरून ठेवलं म्हणतात, किंवा महाभारतातला तो भीम होता 5 पांडवामधला, त्या 5 पांडवामधला भीम होता असं म्हणतात. म्हणजे हा भीम जे नाव ठेवलं आहे ते बाबासाहेबांच्या वडिलांनी महाभारतातला भीम ते नाव ठेवलं आहे असं तुम्हाला वाटते? म्हणजे भीम शब्द ऍक्च्युअली आहे कुठचा? महाभारतातला आहे का? महाभारत रामायण सगळे ग्रंथ जे आहे ना ब्राह्मणी ग्रंथ, बाबासाहेब स्वतःच म्हणतात आजची भगवद्गीता हिंदूंची ही धम्मपदाची नक्कल आहे, बाबासाहेबच म्हणतात. आता भगवद्गीता म्हणजेच काय तर महाभारतच आहे ते एक प्रकारे, आहे का? तर या महाभारतातलं जे भीम नावाचा जो शब्द आहे, हा भीम नावाचा शब्द महाभारतातलं भीम हे नाव ठेवलेलं नाही. भीम हा शब्दच त्रिपिटकामधला आहे, त्रिपिटकातल्या जातक कथामधला आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथं भीमसेन जातक कथा आली म्हणून मी या ठिकाणी ते सांगत आहोत. म्हणजे भीम हा ऍक्च्युअली शब्द त्रिपिटकातला आहे, जातक कथेतला आहे, बुद्धिस्ट शब्द आहे भीम. तो काही महाभारतातला शब्द नाही. उलट महाभारतच जातक कथेवरून ते बनलेलं आहे. कन्न जातक, घत जातक असे अनेक नाव सांगता येते. असो, तर आज या ठिकाणी जे मी भीमसेन जातक कथा या ठिकाणी सांगत आहोत, वाराणसी नगर अर्ध्या अधिक ज्या जातक कथा आहे ना त्या वाराणसी नगरापासूनच चालू होते. तर या गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेलं बनारस जे वाराणसी नावाचं एक नगर आहे, आणि या बनारस वाराणसी नगरामध्ये लक्षात घ्या ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत आहे. कोणता? ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत आहे. आणि या ब्रह्मदत्त नावाच्या या राजाच्या राज्यामध्ये या वाराणसीचा जवळ एक छोटस गाव असतं. लक्षात घ्या, काय असतं? एक छोटस गाव असतं. आणि त्या गावामध्ये वाराणसी जवळ असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये आमच्या बोधिसत्वाचा जन्म होता. आमचा म्हणजे जो नायक आहे, ज्याचं कर्तृत्व चांगलं आहे, तर या बोधिसत्वाचा जन्म होतो. याच्यामध्ये इथे या जातक कथेमध्ये, या भीमसेन जातक कथेमध्ये माहित आहे का, इथं हरिण वगैरे, पक्षी वगैरे असं वगैरे प्राणी नाही, या ठिकाणी मनुष्यच आहे. तर त्या वाराणसी नगराजवळ एक छोटस गाव, आणि त्या छोट्याशा गावामध्ये, माझा आवाज येत आहे का तुमच्यापर्यंत बरोबर? तर त्याच्यामध्ये बोधिसत्वाचा जन्म होतो. बोधिसत्व व्यक्तीचा जन्म होतो. आणि तो बोना असतो. बोना म्हणजे काय म्हणते त्याला? ठेंगू. ठेंगू म्हणजे समजलं तुम्हाला? म्हणजे उंची कमी त्याची. तुम्ही ठेंगण्या लोकांना हसता का? जे बोने लोक राहतात ना, ठेंगू. तर या बोधिसत्व ठेंगूचा जन्म झाला. ठेंगू म्हणजे बोना माणूस, असा अर्धाच माणूस तुम्ही आपण पाहतो. तर या वाराणसी नगराजवळच्या त्या छोट्याशा खेडेगावामध्ये बोधिसत्व, त्या जो बोना व्यक्ती आहे, ठेंगा होता तो, त्याचा जन्म झाला. तो म्हणजे शरीराला लांबलचक नव्हता, आकडू होता, तो ठेंगणा होता. तर आपण सरळ सरळ असं म्हणू की बोधिसत्व ठेंगू म्हणू, आपण असं एक नाव देऊ त्याला. तर हा बोधिसत्व ठेंगू याचा जन्म झाला. जन्मताच तो कसा जन्माला आला होता? कोण? बोधिसत्व ठेंगू. आता काय झालं, तो गरीब कुळामध्ये त्याचा जन्म झाला होता. आणि जे वाराणसीचा राजा होता काय, वाराणसीचा राजा, तर हा वाराणसीचा राजा
त्याच्या गावामध्ये राजसैनिकाची भरती होती, जशी पोलीसची भरती ऐकणे असेल, मुलांची पोलीस भरती असते किंवा ते मिलिटरीची भरती असते. तर त्यावेळी त्या राजाच्याही, ब्रह्मदत्त राजाच्याही दरबारामध्ये काही सैनिकांची आवश्यकता असते. आणि तुम्हाला माहित आहे आताही ती परंपरा आहे, पोलीस भरतीसाठी आणि आर्मीसाठी, मिलिटरीसाठी माणसं कोणती लागतात? ठेंगण्याला घेते का पोलीस म्हणून? चांगला तरी दिसत का तो? आताही घेत नाही, आताही घेत नाही. तेव्हाच्याही वेळी तसंच होतं. आता हा ठेंगणा होता बोधिसत्व, तर त्याच्या वयाचे जे मित्र होते का नाही, त्या ठेंगू बोधिसत्वाचे त्याच्या वयाचे जे लहानपणी जे राहिलेले मित्र होते लंगोटिया, तर ते त्याच्यामध्येच वाढला. आणि जसे ते मोठे झाले त्याचे मित्र, म्हणजे आपण म्हणू 13-14 वर्षाचे झाले त्याचे मित्र, तर त्यांना त्या राजसैनिक म्हणून त्यांची निवड झाली, ते भरती झाले, सैन्यामध्ये भरती झाले राजाच्या. म्हणजे ते युद्ध करणार, त्यांचे ट्रेनिंग वगैरे सगळं ते होणार त्याचं. आणि याला मात्र काय केलं, जसं आता रिजेक्ट करतात ना, ठेंगणे पोरग असले तर त्यांना रिजेक्ट करतात, त्यांचं मेडिकल चेकअप वगैरे करते, आता चालू होते पोलीस भरती. तर हा तर ठेंगणाही होता आणि दिसायलाही कुरूप होता, हे का नाही? कोण? हा ठेंगू बोधिसत्व, ठेंगणा आणि कुरूप. तर त्याच्या सोबतचे जे जेवढे काही मित्र होते का नाही, ते राजसैनिकांमध्ये ते भरती झाले, सैनिक बनले आणि त्यांना एक रोजगार मिळाला. कोणाला? त्याचे जे मित्र होते त्याच गावातले सगळे गावातले पोरं ते सैनिक म्हणून त्यांची नेमणूक झाली, ते भरती झाली राजाच्या दरबारामध्ये. ते आता सैनिक म्हणून काम करायला लागले, त्यांना रोजगार मिळाला. रोजगार म्हणजे त्यांची आता गरिबी दूर होणार. पण मात्र आमचा बोधिसत्व ठेंगू, हा बोधिसत्व ठेंगणा असल्यामुळे त्याला सैन्यामध्ये भरती होता आलं नाही. आणि लोक त्याचा उपहास करत होते गावातले, अरे 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 याच्या सोबतचे मित्र सगळे गेले आणि हा ठेंगणा आहे, याने काही सैनिकात घेतलं नाही. म्हणजे त्याचा लोक उपहास करायचे, त्याची चेष्टा तिरस्कार करायचे. कोणाची? ठेंगण्याची, त्याच्या शरीराच्या दिसण्यावरून, बोधिसत्व ठेंगूची, आहे की नाही? लक्षात घ्या, कोण कसाही असायला असू द्या, दिसायला कसाही असू द्या पुरुष, आपण कधीही रूप गुणांवरून म्हणजे सौंदर्यावरून कोणाची तुलना करू नका. लक्षात घ्या, आहे की नाही? गुण वाटा, वाट नका वाटा. तुम्ही दिसायला कसे आहे याला महत्व नाही. आतूनही काळे न बाहेरूनही काळे काही लोक आहेत. कावळा असते का नाही, कावळ्याने किती आंघोळ केली, आहे का नाही? कावळ्याने किती आंघोळ केली तर तो कावळा कसा राहतो? काळ न काळाचा. काही लोक तसेच आहे, आतूनही काळे आणि बाहेरूनही काळे. आणि ही काळी उपासिका आतूनही काळी आहे आणि वरतूनही काळी आहे, फक्त पांढरी साडी घातली आहे, पण आत मन कसं आहे? मात्र काळं मन आहे का नाही? तर लक्षात घ्या, पांढरे शुभ्र कपडे त्यासाठीच आहे. पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये अजिबात मळ सपाटत नाही. सपाटते का मळ? रंगीत कपड्या सपाटते, म्हणून पांढऱ्या शुभ्र आहे. पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये अजिबात मळ सपाटत नाही. तसाच बुद्धाचा धम्मामध्ये सुद्धा मळ सपाटत नाही, काही खोटं नाटक चालत नाही. लक्षात घ्या, पांढरा शुभ्र कोरा करकरीत आहे भगवान बुद्धाचा धम्म, आहे का नाही? तर लक्षात घ्या, हा जो कुणाच्या दिसण्यावरून, तर आपण असे पाहिले असेल या जगामध्ये खूप सारे असे लोक आहेत दिसायला चांगले नाही, आहे का नाही? ते तुम्ही पीटी उषा पा, पीटी उषा, मी तीच कहाणी सांगतो तुम्हाला. पीटी उषा, पिलू वालकंडी टेका परवेल उषा असं नाव आहे तिचं. पीटी उषा दिसायला कुरूप आहे, पण तिनं धावण्यामध्ये कशी आहे? ती हुशार आहे. या जगामध्ये एक स्त्री जन्माला आली होती, तिचं नाव आहे हेलन केलर. जन्मताच ती आंधळी होती, बहिरी होती, मुकी होती, आहे का नाही? पण तिनं मात्र नाव गाजवलं जगामध्ये, आहे का नाही? तर असे लोक आहेत. मिस वर्ल्ड बनतात, आपल्या भारतामध्ये बनले एक आंधळी म्हणजे स्त्री असून सुद्धा ती मिस वर्ल्ड बनले. तर असे लोक आहेत, दिसण्यावर नाही. तर शिलाचं सौंदर्य आपल्याकडे असलं पाहिजे. शिलाचं सौंदर्य, तुम्ही मेकअप कर टाकायचा शरीराचा, वरवरचा मेकअप करता, आतला मात्र मनाचा मेकअप करत नाही. शिलाच्या सौंदर्यानं खुलून दिसतात आपण. आपलं शील सौंदर्य महत्वाचं आहे. शील सौंदर्याला जपा, शिलाला जपा. शीलच प्रमुख आहे आणि शीलच प्रधान आहे. शीलच प्रमुख आहे आपल्या जीवनामध्ये, शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर हा जो बोधिसत्व जो ठेंगू होता, याला त्या सैनिकामध्ये भरती होता आलं नाही
आणि त्याचा परिवार गरीब होता बिचाराचा. त्याला उपासमाराची वेळ आली, त्याला रोजगार मिळाला नाही. घरचे लोकही ते कसे झाले होते, त्रस्त झाले होते की याचं लग्नाचं वय झालं, याच्या सोबतची मुलं सैनिक मध्ये भरती झाली, हा ठेंगणा असल्यामुळे याला सैनिक तर भरती झाला नाही. आई वडिलांना दुःख झालं की याला आम्हाला आता बेरोजगार म्हणूनच याला, म्हणजे हा मुलगा त्या आई वडिलांना पोसायचा, आई वडिलांचं पालन पोषण तर बोधिसत्व ठेंगू करायचा, तर त्याच आता आई वडिलांना काय करावं लागेल, पालन पोषण करावं लागेल. आई वडील चिंतातूर पडले. कोणाचे? बोधिसत्व ठेंगूचे आई वडील चिंताग्रस्त पडले आणि त्यांना त्यांच्या म्हातारपणाची येणाऱ्या भविष्याची सुद्धा चिंता होती. कोणाची? बोधिसत्व ठेंगूची. त्याचा परिवार दुखी होता आणि बोधिसत्व ठेंगूही सुद्धा, त्याचे मित्रही त्याला सोडून गेले होते, ते सैन्य भरतीमध्ये गेले होते. आणि बोधिसत्व ठेंगूला इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं, पण बोधिसत्व ठेंगून मात्र निश्चय केला, माझं जे दिसणं आहे, माझं जे ठेंगणेपण आहे, काही का असू द्या, मी बोना जरी असेल, ठेंगणा जरी असेल शरीरानं, पण मात्र त्यानंही एक गाठ बांधली. त्याला तिथं नाही तर तो माहित आहे का, असं लिहून आहे जातक कथेमध्ये, तो तक्षशिलेमध्ये शिकण्यासाठी गेला. जातक कथेमध्ये कुठे? तक्षशिलामध्ये शिकायला गेला आणि तिथून त्यानं युद्ध कला कौशल्य शिकलं. युद्ध कला म्हणजे काय? तलवार कशी फेरायची, घोड्यावर कसं पळायचं, युद्ध कला कौशल्यामधून तलवार, घोडा पळवणं सगळं ठेंगणा होता, तरी त्यानं ते पूर्ण शिक्षा दीक्षा ते सगळी ग्रहण केली. युद्ध कला कौशल्य, ते तलवारबाजी, सगळं नेमबाजी, निशाणेबाजी, घोडा पळवणं, हे सर्व त्यानं ते युद्ध कला कौशल्यामध्ये तो पारंगत झाला. आणि एवढंच नाही, लक्षात घ्या, त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये, त्या म्हणजे गुरुकुलामध्ये म्हणू आपण, त्याच्यामध्ये तो एवढा पारंगत होता की सगळ्यात अग्र, म्हणजे मुलं तर होते त्याच्यासोबत, परंतु हा ठेंगणा जरी असेल तरी त्यानं आपली काय दाखवली होती, तिथं कामगिरी दाखवली होती. आणि सगळ्यात मेरिट आलेला तो काय होता? बोधिसत्व ठेंगू. लक्षात घ्या. आता हा युद्ध कला कौशल्य शिकला, हा बोधिसत्व ठेंगू, त्यानं असं ठरवलं होतं मनामध्ये. आता त्याला असं वाटलं, आपल्या गावातला जो राजा आहे ब्रह्मदत्त राजानं, याने आम्हाला सैन्यामध्ये घेतलं नाही, आणि आता तर मी शिक्षण घेतलं युद्ध कला कौशल्याचं, मी गावामध्ये गेलो आणि त्या ब्रह्मदत्त राजाने जर म्हणलं का मी सगळं, मला तलवार चालवता येते, युद्ध करता येते, घोड्यावर पळता येते, सगळं मी शिकून आलो, तरी राजाला विश्वास बसणार नाही. आणि राजा, म्हणजे मी एवढं शिक्षण घेतलं युद्ध कला कौशल्याचं, तरी पण राजा मात्र मला सैनिक म्हणून माझी नेमणूक करणार नाही. तू का? तुला कोण दिलं असेल शिक्षण? काही सांगतो तू? म्हणजे मी शिकून सुद्धा राजा मला काय करणार नाही, सैन्यामध्ये भरती करणार नाही. ठीक, लक्ष द्या. या बोधिसत्व ठेंगूला वाटलं, त्यानं ते पूर्ण शिक्षण युद्ध कला कौशल्याचं शिकल्याच्या नंतर त्याला असं वाटलं, तरी पण माझी नेमणूक होणार नाही, सैनिक म्हणून माझी भरती होणार नाही, आता काय करावं. म्हणून काय केलं बोधिसत्व ठेंगूनं, लक्षात घ्या, बोधिसत्व ठेंगूनं काय केलं, तो माहित आहे का, तक्षशिलाचा मार्ग त्यानं, तक्षशिला त्या याच्यातून तो बाहेर पडला विद्यापीठातून, आणि मग हा बोधिसत्व ठेंगू आंध्रात गेला. हे जातक कथेमध्ये म्हणाय, आंध्र प्रदेशामध्ये गेला, आंध्र प्रदेश एरियामध्ये गेला. तर या आंध्र प्रांतामध्ये तो गेला. कोण? बोधिसत्व ठेंगू. आता हे काय आंध्र, जातक कथेमध्ये म्हणून मी सांगत आहोत जसंच्या तसं. मग हा तक्षशिलेमधून आंध्र प्रदेशामध्ये गेला, आंध्र प्रांतामध्ये गेला, आणि तिथं जाऊन तो एका अशा गावामध्ये गेला, वस्तीमध्ये, आणि लोहाराच्या वस्तीमध्ये गेला. कोणाच्या? लोहाराच्या वस्तीमध्ये. या बोधिसत्वाने, कहाणी नीट लक्षात घ्या, हा बोधिसत्वाने पूर्ण युद्ध कला कौशल्य शिकलेला आहे, तरी पण ब्रह्मदत्त राजा त्याला सैनिक म्हणून घेणार नाही ना. राजाला काय माहित, हा युद्ध कला कौशल्य शिकलेला आहे, पारंगत आहे, मेरिट झालेला आहे, याला सर्व काही येते, तरी पण राजा तू काय असं म्हणून मला माझी पुन्हा थट्टा मस्करी करेल, माझ्यावर काही विश्वास बसणार नाही, राजा काही पुन्हा मला सैनिक म्हणून नेमणूक करणार नाही. त्याच्या वाटणीचं मी काय करतो, तो आंध्रामध्ये गेला आणि त्या एका गावामध्ये गेला आणि तो लोहाराच्या वस्तीमध्ये गेला. तुम्हाला पाहिलं असतं, लोहाराची जी पोरं असतात ते कसे असतात, शरीरानं धाड धिप्पड असतात, आणि ते भाता फुकू ते वजन उचलू ते असे बॉडीगार्ड असतात का नाही, ते का नाही. तर त्या लोहाराच्या वस्तीमध्ये गेला. त्या लोहाराच्या वस्तीमध्ये लक्षात घ्या, भीमसेन नावाचा एक उंच पुरा मस्त धाड धिप्पाड, म्हणजे जो
सैनिकामध्ये असते ना, उंच, खूपच उंच होता तो, धाड धिप्पाड छातीनं, तो बाहुबली सारखा म्हणा ना, अशा पद्धतीनं तो उंच धिप्पाड होता तो व्यक्ती. त्याचं नाव होतं भीमसेन. काय नाव होतं? इथं बोधिसत्वाचं नाव ठेंगूच आहे, बोधिसत्व ठेंगू, पण याचं नाव काय होतं? भीमसेन. तर तो त्या आंध्र प्रांतातल्या त्या गावामध्ये जात असताना त्या बोधिसत्व ठेंगून असं ठरवलं की आपण काय करायचं, आपणच सगळं डायरेक्शन करायचं, आपणच सर्व मार्गदर्शन करायचं, परंतु मात्र एका व्यक्तीला आपण त्या राजाच्या दरबारामध्ये न्यायचं. ह्या व्यक्तीला, कोण्या व्यक्तीला? नीट लक्ष द्या, भीमसेन लोहाराला, त्या व्यक्तीला. आता तो भीमसेन लोहार भाता फुकू फुकू त्याची बॉडी बनलेली असते, उंच पुरा असतो आणि देखणाही असतो, सुंदरही असतो आणि चांगला बॉडी बिल्डर असतो. ते एक प्रकारे मस्त दिसतो तो. आणि बोधिसत्व ठेंगू माहिती का त्याला काय म्हणते? मी तुला म्हणते तुझी गरिबी मी तुझी दूर करतो. बरं ऐका, नीट ऐका. भीमसेन त्या लोहाराले काय म्हणते? तो गरीबच राहते, गरीब राहते, तर तुला काय करतो म्हणते, तू वाराणसीला चाल माझ्यासोबत आणि मी तुला सैनिकामध्ये काय करतो, दाखल करून देतो, तुला तुझी भरती करून देतो. मला तर घेणार नाही, पण मी तुला राजाकडे अर्जी लावतो की याला सैनिकामध्ये घ्या. आणि ऐक म्हणते, तुझी बॉडी तशीच आहे, तू उंच पुराय आहे, तू शरीरानं धाडधिप्पाड आहे. आता हा धाडधिप्पाड शरीरानं काय कशामुळे झाला होता? काय न झाला होता? त्याने काय प्रॅक्टिस केली होती का? धावला होता का जसे मिलिटरी वाले पोरं धावते ते? असंच आहे ते शरीर झालेलं आहे त्याचं, फक्त काम करू करू. पण आता मला सांगा, या भीमसेन लोहारानं काही तलवार कशी चालवायची हे शिकला होता का? घोडा कसा पळवायचा हे शिकला होता का भीमसेन? नाही. त्याला युद्ध कला काहीच माहित नव्हती, फक्त तो दिसत होता सैनिकासारखा धाडधिप्पाड शरीरानं. आणि मग बोधिसत्व ठेंगूला वाटलं की याची उंची पुरं धाडधिप्पाड, आणि बोधिसत्व राजाला तो काय म्हणते, त्या भीमसेनला मी सांगेन म्हणते की याला सैनिकांमध्ये काय करा, भरती करा. तर त्या भीमसेनला काय म्हणते, तो बोधिसत्व ठेंगू तू माझ्याकडे चल म्हणते, तुझी गरिबी, तुझी दारिद्र्यता दूर होईल, तू श्रीमंत होशील, तुझी गरिबी नष्ट होईल, तुझी मुलं बाळ मस्त तू सुखानं जगशील, तुला फायदा आहे म्हणते त्याच्यामध्ये, चल म्हणते. तर आता असं आश्वासन देते कोण? बोधिसत्व ठेंगू त्या भीमसेनला. आणि मग तो भीमसेन तयार होतो. आता भीमसेन तयार झाल्याच्या नंतर भीमसेन लोहार तो व्यक्ती आणि बोधिसत्व ठेंगू कुठे येतात? मग वाराणसी नगरामध्ये येतात. आल्याच्या नंतर त्या ब्रह्मदत्त राजाच्या राजमहालामध्ये दरबारामध्ये जातात आणि याला पुढे करतो. तो कोण? बोधिसत्व ठेंगू कोणाला पुढे करतो? नीट ऐका कहाणी. त्या भीमसेनला पुढे करतो. आता भीमसेनला पुढे केल्याच्या नंतर हा बोधिसत्व ठेंगू राजाला समजावून सांगतो. बघा म्हणते, काय म्हणते बोधिसत्व याला, हा व्यक्ती म्हणते बघा किती धाडधिप्पाड आहे शरीरानं, याची सैनिक म्हणून नेमणूक करा म्हणते. हा खूप युद्ध कला कौशल्यामध्ये पारंगत आहे, याची नेमणूक करा म्हणते राज दरबारामध्ये. कोणाला म्हणते? राजाला. आता राजाला म्हणल्याच्या नंतर राजा काय म्हणते? राजा होकार देतो त्या भीमसेनला त्याचा सैनिक म्हणून, कारण दिसतोय तो तसाच. तर मग तो राजा विचारतो हा कोण आहे म्हणते. तर हे असं त्याचा परिचय वगैरे होते, तर सांगते इथला हा भीमसेन वगैरे आहे. सगळं झाल्याच्या नंतर आणि मग त्याची सैनिक म्हणून नेमणूक होते. पण सगळं डायरेक्शन, मार्गदर्शन कोण करत असते? त्याच्या मागच राहते. हा त्याच्या मागच कोण? बोधिसत्व ठेंगू. त्याला सांगायला याने काहीच येत नाही ना, तलवार नाही, घोडा नाही, असं वगैरे काहीच नाही, पण हाच त्याला सांगत होते. बोधिसत्व सगळं आहे तो ठेंगणा, लोक त्याच्या ठेंगणेपणावर जाते, पण त्याच्यामध्ये ते सगळं असते, युद्ध कला, तलवार सगळं वगैरे ते. आता भीमसेन असं करता करता दिवसा मागून दिवस जाते. तर गावामध्ये एक दरोडेखोर येते, दरोडेखोर. आणि तो दरोडेखोर त्या गावामध्ये दरोडा टाकतो, नासधूस करतो, असं वगैरे ते सगळं करतो. आणि त्यावेळी हाच बोधिसत्व ठेंगू आणि त्या राजा त्या ज्या भीमसेन नावाच्या त्या व्यक्तीला नवीन त्याची नेमणूक करतो की त्या दरोडेखोराला पकडून आण. आता दरोडेखोराला तो पकडून आणतो कोण? भीमसेन. दरोडेखोराला, एकट्या दरोडेखोराला पकडून आणतो. आता राजाला काय वाटतं, यानं या दरोडेखोराला पकडून आणलाय, याचा अर्थ हा नक्कीच
चांगला सैनिक आहे, राजाचा पुन्हा चांगला विश्वास बसते कोणावर? भीमसेनवर. एका दरोडेखोराला पकडून आणल्याच्यामुळे. आणि नंतर माहित आहे का काय होत असते? दुसऱ्या दिवशी माहित आहे का गंमत अशी आहे की दुसऱ्या दिवशी काही दिवसामागून दिवस गेल्याच्या नंतर त्या म्हणजे त्या नगराच्या गावामध्ये एका गावामध्ये वाघ येतो. भल्ला मोठा काय येतो? वाघ येतो. आता वाघ आल्याच्या नंतर त्या गावातले लोक इतके घाबरतात की सगळे लोक त्या रस्त्याने निघत नाही. लहान मुलं म्हणा, स्त्रिया म्हणा, त्या वाघाची एवढी दहशत असते, त्या वाघाची एवढी भीती असते, भीतीचं वातावरण असतं, लोकांमध्ये भय असतं, एक भीतीचं वातावरण पसरलेलं असतं. आणि मग राजा माहित आहे का काय करतो? तो वाघ माहित आहे का त्या गावाच्या बाजूला ते थोडस जंगल असतं, त्या जंगलामध्ये ती वाट असते, त्या वाट्यावरच काय असतो? तो वाघ गुफा असते. नीट लक्ष द्या. त्या छोट्याशा गावामध्ये त्या गावाच्या बाजूला एक वाट आहे, लोकांची येणं जाणं करण्याची रोजची वाट आहे, कामधंद्यासाठी वगैरे म्हणा. तर त्या वाटेवरच ती गुफा असते. त्या गुफेमध्ये कोण असतो? तो भल्ला मोठा वाघ असतो. लोक त्या रस्त्याने जायला घाबरतात, लोक ते तिकडे जायला घाबरतात आणि भीतीचं वातावरण पसरलेलं असतं. आणि संपूर्ण लोक राजाकडे येतात, राजाला गयावया करतात, हात जोडतात, हे राजा. सगळे लोक भीतीमध्ये आहे, त्या रस्त्याने कुणाला जात येत नाही. अनेक लोकांना त्या वाघाने ठार केलेला आहे, मारून टाकलेला आहे. तो वाघ तिथंच लपून बसलेला आहे. त्या गुफेतून तो बाहेर येतो आणि रस्त्यातून येण्या जाणाऱ्या लोकांवर काय करतो? हल्ला करतो. राजा त्या वाघाचा बंदोबस्त करा, राजा तुम्ही त्या वाघाचा बंदोबस्त करा. लोकांनी मोहर लावली आणि मग सगळे लोक कुठे गेले? राजाने मग काय केलं? आता कोणाला पाठवलं असतं? भीमसेनला. तुम्हाला मी आधीच सांगितलंय, भीमसेनले तलवारी चालवता येत, काहीच करता येत नाही. तर भीमसेनला पाठवलं. आता भीमसेनला पाठवल्याच्या नंतर हा भीमसेन का नाही थोडासा घाबरतो, त्याला काहीच माहित नाही. कारण यानं सांगितलं होतं तू चुपचाप राहायचं, तू फक्त चुप राहायचं, मीच तुले डायरेक्शन करतो. कोण म्हणत आहे असं? बोधिसत्व. त्या अटीवरच आणलं होतं ना, तुले मी पैसे देतो वगैरे सगळं तुझं हे करतो, तुला काहीच करायचं नाही, फक्त माझ्या समोर तुला राहायचंय. म्हणजे काम मीच करतो. जसं मागते ना पडद्या मागचा हिरो, जो सिनेमा पाहता का तुम्ही? सिनेमा आपल्याला फक्त सिनेमा पाहतो आपण 3 घंट्याचा, पण त्याच्या मागचा डायरेक्टर वेगळाच असतो का नाही? त्याला नाही आपण कोणाचं ओळखतो का? त्याने एवढा चांगला सिनेमा केला बा, तर ते आपण फक्त हिरोले त्यांच्या हातात देतो. मग सगळं श्रेय कोणाचं असतं? डायरेक्टरचं. हे का नाही? पडद्या मागचा हिरो तोच असतो डायरेक्टर. तर असाच हा पडद्या मागचा हिरो कोण आहे? आमचा बोधिसत्व टेंगो. आहे का नाही? याचं ह्या काहीच नाही. भीमसेन फक्त पाहाले दिसून राहिला, नुसता पाहालेच आहे, तो काही कामाचा नाही. पण ते आता कसं आहे, त्याचा उपवास होऊ नये आणि त्याच्या रूपामध्ये तू काम करायचं असतं, ते ठरलेलं असतं. ते त्याचा करार झालेला असता, समझोता झालेला असतो. आता राजा काय करतो? त्याची नेमणूक करतो की त्या वाघाला पकडण्यासाठी. तर हा भीमसेन माहित आहे का? हा भीमसेन तो व्यक्ती सैनिक त्या बोधिसत्व टेकूकडे येतो आणि त्याला म्हणतो माझ्याच्यानं ते जमत नाही, त्या वाघाला मी काही पकडू शकत नाही. समजलं का तुम्हाला? वाघाला काही मी पकडू शकत नाही. तर मग हा बोधिसत्व टेकू माहिती आहे का? त्याला एक गोष्ट सांगते, युक्ती सांगते. तू काहीच करू नको म्हणते, फक्त तू काय कर म्हणते, फक्त त्या गावातल्या लोकांना जमा कर. काय कर? जमा कर. तुझं काम कोणतं आहे? ज्या गावात त्या बाजूनं त्या गुफेमध्ये जो वाघ दडून बसलेला आहे का, लपून बसलेला आहे, तर त्याच गावातल्या लोकांमध्ये जा तू आणि सगळ्या लोकांना सांग. काय सांग? की तुम्ही सगळेजण एकत्रित व्हा. मग ते सगळे गावातले लोक एकत्रित होतात. मग कोण सांगत आहे डायरेक्शन? ऐका, बोधिसत्व टेकू त्याला. मग त्या गावातल्या लोकांना तू गोळा कर म्हणते आणि गोळा केल्याच्या नंतर काय कर म्हणते, ज्या गुफेमध्ये तो बसून आहे ना वाघ दडून, तर त्या गुफेच्या सभोवताल पूर्ण गावातले लोक जमा कर. इकडून पूर्ण घेरा द्या. कशाला? त्या पूर्ण गुहेला काय द्यायचं आहे? ते लोक पूर्ण गोळा केले का ते पूर्ण घेरा देतील त्या गुहेला. पूर्ण गोळा झाल्याच्या नंतर आणि त्यावेळी तू काय करते? आयडिया लढवतो. म्हणजे तू पुढे नको जाऊ, काय नको करू, तू पुढे जायचं नाही. त्या गावातल्याच लोकांना गोळा करून त्यांना सभोवताल गोळा करायचं. हातात दांडके दुंडके वगैरे जे काही असेल हत्यार वगैरे घेऊन त्यांना तुला हे करायचं, जमा करायचं. आणि तेवढ्यात काय करायचं? मध्ये लघवीला लागली किंवा समजलं का, मध्ये लागली म्हणून तू तिथून कल्टी मारायची, लोकांना गोळा करून द्यायचं गुफेच्या भोवतात आणि तू पुढे नाही व्हायचं मात्र.
तू गुफेमध्ये पुढे व्हायचं नाही, तर वाघ तुलेच खाऊन टाकेल. एकटं तर जातच नाही, पूर्ण लोकायला घेऊन जायचं, लोकायला घेऊन जायचं गावातल्याच लोकायला. आणि त्याला पूर्ण गोळा झाले ते त्याने पूर्ण आता असा घेर पकडला त्या गुफेचा वाघाला. तर तो वाघ आता कावरा बावरा होईल, ते आल्याच्या नंतर तो येईल असतो. तर आता असं पूर्ण घेतला. तर तू बोधिसत्व ठेवू काय म्हणे त्या भीमसेनला, तू काय करायचं, मी याले जातो का त्याला जातो लघवीने, तर असंही सांग म्हणते. आणि असं सांग म्हणते लोकांना की मी ते जातो म्हणून. तर मग तो भीमसेन माहिती का जातो कुठे, त्या गुफेच्या बाजूला थोडस झुडूप असते, त्या झुडपामध्ये तो लपून बसतो. कोण? भीमसेन लपून बसतो. समजत हे डायरेक्शन कोण केलेलं आहे? तुला काहीच करायचं नाही म्हणते, तुला काहीच करायचं नाही, युक्तियुक्त हेच लोक गोळा करतील ते सगळे. आणि तू फक्त त्या झुडपामध्ये जाऊन लप म्हणते, अशा लघवीच्या पाहण्या वगैरे काहीतरी असतं. तर मग तो जाते, लोक पूर्ण जमा. आता तो वाघ का नाही कावरा बावरा होते, एवढे सारे लोक, त्या हातामध्ये ते वगैरे काय म्हणते ते मशाली आगीचे वगैरे ते ज्वाला, ते काठ्या लाठ्या शस्त्र. तो वाघ इतका कावरा बावरा होतो, एवढे सारे लोक पाहून. आणि तो वाघ माहिती का निघतोच त्याच्यातून. आता काही आहे असं करतात ना वाघाचा सुटका करण्यासाठी. तर वाघ माहिती का जशी असा तो निघतो गुहेतून, अशी झडप टाकणार बा. आता एवढे मोठ्या लोकांसमोर काय चालणार आहे वाघाचं. तर सगळे लोक पटापट त्याच्यावर काय करतात, लाठीनं शस्त्रानं हल्ला करतात. आणि तो वाघ तिथंच हात मारल्या जातो. तो वाघ खतम होऊन जातो. काय होऊन जातो? खतम होऊन जातो. आता तो वाघ खतम झाल्याच्या नंतर बघा कशी गोष्ट आहे. तो का नाही मग भीमसेन तिथे धावत येतो. तर लोकायला म्हणतो तुम्ही कशाला वाघ मारला, तुम्ही हा वाघ कशाला मारला. तर तुम्ही तो आता वाघ हल्ला करणार होते, ते लोक म्हणतात आम्ही ते हल्ला करणार होता म्हणून आम्ही त्याला मारला. तर तुम्हाला सांगितलं नाही का म्हणते, मी सांगितलं पण तुम्हाला लक्षात आलं नसेल म्हणते. जरी मी लघवीला गेलो असं म्हणते, पण मी वेल आणायला गेलतो म्हणजे त्या वाघाला पकडणार होतो. काय करणार होतो? वेल आणायला गेलतो. त्या वाला म्हणजे त्या वेलानं मी त्या वाघाला बांधणार होतो म्हणते, राजाच्या दरबारात नेणार होतो ते जिवंत वाघाले. सांगा आता कोण म्हणत असतं? तुम्ही तो वाघ मारून टाकला म्हणते, तुम्ही त्याचा जीव घेतला म्हणते. मी राजाने वचन दिलं होतं म्हणते, राजाला वचन दिलं होतं म्हणते की मी तो वाघ काय करणार आहे, मी जिवंत वाघ तुमच्या समोर आणणार आहोत, पकडून आणणार आहोत. त्याला मी मारणार नाही, जिवंत वाघ पकडून आणणार आहोत, एकटाच आणणार आहोत, असं मी वचन दिलं होतं म्हणते. कोणाला? राजाला. तुम्ही तो वाघ मारून टाकला म्हणते. मी वेलीनं त्याला बांधणार होतो ते जिवंत असं घेऊन जात होतो ते गाई बकरी सारखं. खरं घेऊन जाऊ शकत होता का तो? आणि तुम्ही मारलाच काऊन म्हणते. आता ते लोक काय म्हणते, असे गयावय करते. आता म्हणते तुम्हाला राजा शिक्षा देणार, म्हणजे देणार. काय करणार? म्हणजे वाघ कोण पकडला, मारून कोण टाकला? लोक आहे ना. त्या भीमसेननं काय केलं का त्याला? काहीच केलं नाही. पण तो भीमसेन माहिती आहे का याला काय करत आहे? काय करत आहे? तुम्ही तो वाघ मारलाच काऊन? तो वाघ मला जिवंत पकडून न्यायचा होता, मी वेल आणायला गेलो, तुम्ही काऊन तो वाघ हे केला बा? मग लोक म्हणतात नाही नाही नाही, आता राजाच तुम्हाला काय करणार आहे ते सजा द्यायला लावतो म्हणते मी. कोण? तो भीमसेन. मग एक काम करा म्हणते, असं म्हणा म्हणते का गावातल्या कोणत्याच लोकांना तो वाघ मारला नाही. वाघ कोणी मारला? एकट्या भीमसेनच मारला. कोणीही चर्चा करायची नाही, एकट्या भीमसेनच तो वाघ मारून टाकला. आता वाघ तर जिवंत नाही नेत, पण तो तुम्ही कोणच म्हणायचं नाही म्हणते की आम्ही संपूर्ण गावातल्या लोकांनी तो वाघ मारला. तो वाघ कोण मारला? एकट्या भीमसेननं मारला, असं तुम्ही चुप राहायचं म्हणते. आता लोक काय करते, त्या गावातले लोक त्या भीमसेनला माहित आहे का, भीमसेनला त्याचं तोंड चूप ठेवण्यासाठी आणि आपली सजा, आता राजा सजा देणार आहे ना, यायलेच देणार आहे गावाला लोकांना, तर ते सजा देण्यासाठी ते गावातले लोक याले काय करते, भीमसेनने सोन्याच्या मोहरा देते मस्त चूप ठेवण्यासाठी. तो लाच म्हणाले एक प्रकारे. तर भीमसेनने ते गावातले लोकही काही सोन्याच्या मोहरा त्याला दान देते. आणि इकडे मग राजाकडे तो मेलेला तो वाघही आणतो. कोण? भीमसेन. तर त्या भीमसेनला काय भेटते, इकडेही राजाकडून पुन्हा डबल बक्षीस भेटते, त्याची पुन्हा बढती होते, प्रमोशन होते. कोणाचं काही आहे का त्याचं योगदान त्याच्यामध्ये? तर असेच तर काही लोक आहे ना आपल्या समाजामध्ये, आहे का नाही? आहे का नाही? देशामध्ये आहे. विचार केला तर झलक दिखलाजा बुद्ध विहारात सगळीकडे ते आहेत तसे लोक. मग आपला बुद्ध धर्म पुढे चालला नाही, आहे का? तर राजाच्या दरबारामध्ये ते कोण
कोण येते? तो भीमसेन येते आणि भीमसेनला पुन्हा राजा इतका खुश होतो आणि त्याने पुन्हा मस्त त्याचा जाहीर सत्कार होते, त्याचा गौरव होते, त्याला बक्षीस देते आणि पुन्हा सोन्याच्या मोहरा देते. पाहता गावातल्या लोकांकडूनही भेटल्या, राजाकडूनही भेटल्या. झाले का नाही पैसे? पण आयडिया कोणाची? बोधिसत्व ठेंगूची. समजलं? बोधिसत्व ठेंगूची. आता असं केल्याच्या नंतर याने तर आता लक्षात द्या, कहाणी थांबवतो मी. आता त्यानं वाघ मारला होता का? अजिबात मारला नव्हता. या भीमसेनला माहित आहे का काय होते? त्याचं काहीच योगदान नाही, सगळं बोधिसत्व ठेंगूचंच योगदान आहे. त्याले चढला अहंकार. मग आता मला या बोधिसत्व, हा बोधिसत्व ठेंगू मले सांगा. आजपर्यंत कोण सांगत होता? तू मला सांगशील, तू मला सांगशील का? तू मला सांगशील का? आहे का नशील बाबा? चालली एकटीची, चालला एकदाचा. कवापासून बुद्ध विहार चालली माग, आहे का नाही? असं तू मला सांगशील, तू मी तू ऐकायचं. चालली एकटीची, आहे का नाही? असं आपल्या समाजामध्ये कोणाला पुढं पुढं करू देत नाही. तर याला, त्या भीमसेनला आला अहंकार. कायचा? आता पैसे भेटले त्याला, लय मोठे खजाना भेटला, त्याला आला अहंकार. अहंकार चढला, गर्व चढला. आता मला नाही म्हणे तुझी गरज. कोणाले? त्या बोधिसत्व विचाराने त्यानं चांगलं काम केलं. कोणा? बोधिसत्व ठेंगून त्याची गरिबी दूर केली, त्याची लेकरं बाळ आहे का? पण त्याला अहंकार आला ना, गर्व चढला. आता म्हणे तुली काय, तुझी वाली काय मला आता गरज नाही. बोधिसत्व ठेंगणारे हाकलून देते, त्याचा अपमान करते. तुझी मला काही गरज नाही म्हणजे चल घट मध्ये तू. कोणाने? त्या बोधिसत्व ठेंगूले. तो नाराज होतो, त्याला अहंकारचं काय नसते. काही लोकांना गर्व चढलाय. बाबासाहेबाचं आहे का नाही ते? बाबासाहेबाच्या खाऊ खाऊ आपल्या अंगावर काय आलं? मास आलं. अंगावर आलं तुझ्या मास म्हणते. अंगावर आलं तुझ्या मास. हे मास आलं कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. त्याच्या अंगावर मास आलं होतं त्या व्यक्तीचे, आहे का नाही? त्याला आता काय आली होती? मस्तीच म्हणा एक प्रकारची. त्याला मस्ती आणि त्याला गर्व, अहंकार चढला. आणि अहंकारानं सर्वनाश होत असते. काय नव्हते? अहंकारानं, गर्वानं सर्वनाश होत असते. समजलं का? सर्वनाश होत असते. अहंकार कधीही बाळगू नका धनसंपत्तीचा. यालाही धनसंपत्तीचा अहंकार आला होता. कोणाला? भीमसेनला. धनसंपत्तीचा अहंकार त्याला आला आणि त्याला बोधिसत्व ठेंगूला तो विसरला. बोधिसत्व ठेंगूचा त्याने अपमान केला, जसा त्याचा आधीही अपमान झाला होता. गावातल्या लोकांनी केला होता. सगळे लोक अपमान करायचे, त्याला तिरस्काराने बघायचे. इथं आता त्याला ज्याला पनाह दिली होती, ज्याला आश्रय दिला होता, त्यानं सुद्धा आता बोधिसत्व ठेंगूचा काय केला? अहंकारामुळे, गर्वामुळे त्याचा अपमान केला. मला तुझी गरज नाही म्हणे, आता मला तुझी गरज नाही. कोण म्हणत आहे असं? तो भीमसेन. आणि हा बोधिसत्व ठेंगू मग आपला शांत राहिला, गप्प राहिला. आता काय झालं? राजावर, दुसऱ्या जो शेजारी राजा आहे, शेजारी राजावर आता दुसरा राजा हल्ला करणार आहे, युद्ध करणार आहे. समजलं का? म्हणजे एक जो बाजूचा दुसरा एक राजा असतो, तो दुसरा राजा या राजावर काय करणार आहे? हल्ला करणार आहे, लढाई करणार आहे. तो युद्धासाठी सज्ज आहे. तिकडला राजा आता युद्धासाठी सज्ज आहे. तर या राजाला असं वाटतं की यानं जिवंत वाघ पकडून आणला, याने एका दरोडेखोराने पकडून आणलं होतं. तर यालाच आता या नेतृत्व याच्याकडे द्यावं. कोणाकडं? भीमसेनकडं नेतृत्व. त्याला माहित नव्हतं पडद्या मागचा हिरो कोण होता. पण आता आहे का त्याच्यासोबत? भीमसेन सोबत नाही. तर राजाला आता असं समज झाला त्याचा. त्याला काही तलवार येत नाही, युद्ध कला कौशल्य वगैरे काहीच माहित नाही. त्याला युद्ध लढाई, ते घोड्यावर बसणं, ते हत्तीवर चढणं, त्या युद्धामध्ये वगैरे हे सगळं त्याला त्याची काहीच जाणीव नव्हती. पण बोधिसत्व ठेंगूला सगळं युद्ध कला कौशल्य हे ते सगळं, त्याला नेमबाजी सगळं माहित होतं. भीमसेनला फक्त काहीच माहित नव्हतं. त्याला फक्त भाताफुकूनच माहित होते. लोहार होता तो, लोहार त्या बस्तीचाच होता. कोण? भीमसेन. आता राजाला वाटलं याचीच नेमणूक करावं, यानेच पुढं पाठवावं. आणि राजाच्या नेमणूक केल्याच्या नंतर त्याला पाठवण्यात आलं. आता पाठवल्याच्या नंतर त्याला अंबारीवर पाठवण्यात आलं. त्याच्या मागं काय देण्यात आले? बाण वगैरे, असं तसं ते सैनिक वगैरे, अनेक सैनिक. याला पुढे केलं. कोणाला? राजा म्हणत आहे तू पुढे होय, भीमसेना तू पुढे आहे, तुझ्या मागं काय राहील? सैनिक नाही. त्याला अंबारीवर बसवण्यात आलं. हत्तीच्या अंबारी नाही का? कोणाला? भीमसेनला हत्तीच्या अंबारीवर बसवण्यात आलं. सगळे ते सैनिक वगैरे त्याच्या संग लवाजमा. तो युद्धामध्ये गेल्याच्या नंतर जशी तुतारी फुकली, समजता का? तुतारी समजते तुम्हाला? आता युद्ध होणार आहे याच्यासाठी ते रणभेदी हे असते तेव्हा युद्ध तयार आहे. तुम्ही पाहिलं असेल ते पौराणिक कथेमध्ये.
युद्ध के लिए तयार हो जाओ असं म्हणतात ना. तर ते युद्धाची तयारी झाली, रणशिंग फुंकल्या गेलं, ते तुतारी फुंकल्या गेली आणि त्या तुतारीच्या फुंकण्याच्या आवाजानंच याची काय झाली, घाबरली याची. समजलं का? कारण युद्धामध्ये त्यानं पाय, आता युद्ध तयार होणार ना, तलवारी आता असं त्याला वाटलं, ते सैनिक ते तलवारीचे फाटे, ते तिकडे जे समोरचं राजाचं सैनिक होता ना समोर, हा तलवारी चम 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 करत होत्या, सगळ्या चमकत होत्या. ते सगळं चमकत असताना त्या तलवारीचे पाते, ते घोडे धावत येताना त्या घोड्यांच्या टापा, ते हत्ती तलवारी, त्या तलवारीचे चमक, ते ढाल, ते लय मोठं सैनिक, ते क्रूर सैनिक, ते सैनिक प्रशिक्षित होतं, त्या राजाचं प्रशिक्षित होतं. आणि हावाला याने पुढे केलं होतं ना राजानं. समजलं का? जशी ते तुतारी वाजली त्या युद्धाची, आता काय सांगू तुम्हाला, त्याला मल म्हणजे मलमूत्रच झालं. समजलं ना? विष्ठा मलमूत्र समजलं तुम्हाला? तर त्यानं संटासच केली, मलमूत्र त्याने विष्ठा केली त्या हत्तीच्या हत्तीवरच. समजलं? पूर्ण ते हत्तीच्या अंबारीवरून ते मलमूत्र, ते विष्ठा माहिती का, ते खाली गळायला लागले. समजलं तुम्हाला? कशामुळे झाले हे? ते घाबरला तो, कारण त्यानं कधीच ते पाहिलं नव्हतं. समजलं का? त्यानं कधीच ते पाहिलं नव्हतं युद्ध. ते घाबरला आणि ते त्यानं ते सोडूनच द्यायला. आता ते बोधिसत्व ठेंगूला दया आली. समजलं का? बोधिसत्व ठेंगूला माहित होती याची फजिती करायची, याचा गर्व नष्ट झाला पाहिजे, याचा अहंकार नष्ट झाला पाहिजे, याला त्याची खरी ओळख झाली पाहिजे, अवकात आठवली पाहिजे त्याला. म्हणून बोधिसत्व ठेंगू आले आणि बोधिसत्व ठेंगू म्हणते, बोधिसत्व ठेंगूने त्याला खाली उतरलं, त्याची साफसफाई तो स्वच्छ झाला आणि बोधिसत्व ठेंगूने काय केलं, इकडून बोधिसत्व ठेंगूनी त्यावेळी नंतर त्याच्या पाठीमागे बसला बोधिसत्व ठेंगू आणि त्याला माहित आहे का, बोधिसत्व ठेंगूनच ते सगळं काय केलं, युद्ध. नीट लक्ष द्या. बोधिसत्व ठेंगू पुढे झाला आणि त्याला मागं घेतलं, जसं तुम्ही झलकारी देवीचं पाहिलं असेल, मागं चल होय मागं तू. भीमसेनने काय म्हणतात, होय मागं तू उंच. त्याला केलं मागं आणि बोधिसत्व ठेंगू त्या हत्तीवर पुढे झाला आणि त्यानं म्यान मधून खचाखच खचाखच काही तलवार म्हणा, जे काही तीर धनुष्य बाण असेल, पूर्ण सैनिकांना त्यानं काय केलं, एकटा बोधिसत्वानं पूर्ण त्याला पराभूत केलं, युद्ध जिंकला. कोण? बोधिसत्व ठेंगूमुळे तो राजा युद्ध जिंकला. समजलं? बोधिसत्व ठेंगूमुळे तो राजा युद्ध जिंकला. आणि बोधिसत्व ठेंगूकडे सुद्धा ह्या चार स्वतः संधी होती, संधीचं सोनं केलं. कोण? हीच आपल्याकडे खरी संधी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही संधी आल्या त्या संधीचं काय करा, सोनं करा. बाबासाहेबांनी संधीचं सोनं केलं, आहे का नाही? संविधान लिहून, आहे का नाही? संधीचं सोनं केलं. आपल्या जीवनामध्ये संधी कधी सोडू नका, चांगली संधी आली त्या संधीचं सोनं करा. बोधिसत्व ठेंगूला वाटलं की आपल्या युद्ध कला कौशल्याचं प्रदर्शन आता दाखवूनच देतो राजाला, मी ठेंगणा म्हणून तुम्ही माझा तिरस्कार करता, हसता, मला दाखवूनच देतो. त्यानं युद्ध कलामध्ये, त्या युद्धामध्ये आपला पराक्रम दाखवला. कोणा? बोधिसत्व ठेंगूला होता ठेंगणा, पण पूर्ण युद्धामध्ये त्यानं सगळ्याला पराभूत केलं, युद्ध जिंकून दिलं. आणि युद्ध जिंकल्यानंतर बोधिसत्व ठेंगूचं तो पराक्रम, ते शौर्य राजाच्या लक्षात आलं आणि राजानं त्याला माहित आहे का काय केलं, सैनिक पदावर तर घेतलंच, पण त्याला महामंत्री पदावर त्याची नियुक्ती केली. कोणाची? डायरेक्ट महामंत्री म्हणजे काय, प्रधान नाही का, प्रधान पदावर त्याची नियुक्ती केली. तो हुशार होता. म्हणून असं कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका. याच्या कहाणीमधून हेच करायचं आहे की कोणाच्याही दिसण्यावरून जाऊ नका. कोणतामध्ये कोणामध्ये बुद्धासारखा सर्वगुण संपन्न कोण नाही, पण कोणामध्ये काय विशेषता असते ते दुसऱ्यातल्या विशेषता ओळखा, आहे का नाही? दुसऱ्यातले अवगुण नका शोधू. त्यात एखादी चांगला गुण असेल तर तो शोधा. आपण त्यातले 100 गुण पाहत राहतो, आहे का नाही? म्हणून आपण त्यातले चांगले गुण घेण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. म्हणून कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका. इले काय समजतं, याले काय समजतं, याले काय विहारात घेतात, याले काय कमिटीमध्ये घेतात, इले काय घेतात, इले काय समजतं नाही, गरीब आहे याचा उपयोगच काय पडत, आहे का नाही? समाजामध्ये आणि समाजामध्ये याले काय घेतात, इले काय, याच्यामध्ये पैसे चांगले लखपती लोकांना घ्या ना, श्रीमंत लोकांना, असंच आहे का नाही? गरीब लोकांना कोणीही विचारत नाही. ज्याच्याकडे श्रीमंती आहे, पैसे आहे, ज्याचा रुतबा आहे, त्यालाच पुढे करतात. त्याला हार द्या, त्याला फुलं द्या, तो विहारात येतही नाही, पताही नाही त्याचा, त्या लोकांनाच पुढे करतात. श्रीमंताला घ्या घ्या, आता जेवण चाला, नाश्ता करून त्याला घ्या घ्या घ्या, पुन्हा घ्या, कारण तर श्रीमंत आहे, गरीब असत असंच आहे का नाही? म्हणून कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका, गरिबीवर जाऊ नका, आहे का नाही?
कोणत्या माणसामध्ये कोणती कला असं सांगता येत नाही, लक्षात घ्या. मग कोणाला कमी नका लेखू आपल्या जीवनामध्ये, सगळ्यांना सारखं लेखा, समान लेखा, प्रत्येकाच्या गुणाची पारख करा, हेच मला या कहाणीमधून सांगायचं आहे, है की नाही? म्हणून आपला अहंकार आपण नष्ट केला पाहिजे, आपला दूर केला पाहिजे आणि प्रत्येकाची विशेषता ओळखून त्यांना संधी दिली पाहिजे, प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. ती कहाणी आहे तुम्हाला मी आता कधीतरी सांगितले, मुंगसाची कहाणी आणि खायचे मुंगसाची माजरीची संख्या नाही, मुंगसाची ते कहाणी कधीतरी सांगितले का, शिवगीत लावते वगैरे ते, तर ते कहाणी मी कधीतरी सांगितली. तर या ठिकाणी मी थांबतो. अशा प्रकारे त्या बोधिसत्व ठेंगूचा जय जयकार होतो, त्याला प्रधानमंत्री पदावर नियुक्त केल्या जाते आणि राजा आनंदित होतो आणि त्याचा पूर्ण जय जयकार होत असतो. आणि अशा प्रकारे बोधिसत्व ठेंगू त्याचं जीवनच बदलून जात असतं. त्या ठिकाणी थांबतो. भवतु सप्प मंगल, भवतु सप्प मंगल, भवतु सप्प मंगल.